जय शिवराय मित्रांनो, मी सागर मधने स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सध्या मी आहे सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातील पिलीव या गावामध्ये आणि याच गावामध्ये आपल्याला जुन्या काळातला एक भुईकोट पाहायला मिळतो। सोलापूर जिल्ह्यातील अकलूज पासून 35 किलोमीटर अंतरावरती असलेल्या पिलीव गावात हा भुईकोट किल्ला आहे। या भुईकोटाचे बुरुज अतिशय भक्कम असून बुरुजांच्या समोरच 2 चुन्याच्या घाण्यांचे अवशेष पाहायला मिळतात। पूर्वीच्या काळी बांधकामासाठी चुना वापरला जात असे। याच ठिकाणी चुन्याचे मिश्रण तयार करण्यासाठी घाणा चालवला जात असे। जवळच या भुईकोटाचे मुख्य प्रवेशद्वार आहे। प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस भक्कम बुरुज आहेत। महाराष्ट्रातील इतर भुईकोट किल्ल्यांप्रमाणेच या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला अशा पहारेकऱ्यांच्या देवड्या पाहायला मिळतात। या बाजूला आणि अशाच बांधकाम या बाजूला देखील। आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे प्रवेशद्वारातून ज्यावेळी आपण आतमध्ये येतो त्यावेळी आपल्याला अशा पद्धतीचं दगडी बांधकाम पाहायला मिळतंय। बघू शकता इथे कदाचित दिवा लावण्याची देवळी असेल। आणि या प्रवेशद्वाराची रचना बघा कशी आहे। इथून थोडंसं आतमध्ये आल्यावर या बाजूचा भक्कम बुरुज आपल्याला दिसतोय। आणि आता या भुईकोटाच्या आतमध्ये नव्या धाटणीची काही घरं बांधलीत आणि या बाजूला एक प्रवेशद्वार आहे। या भुईकोटाच्या मुख्य प्रवेशद्वारामधून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला समोरच हे आणखी एक प्रवेशद्वार पाहायला मिळालं। पाहू शकता फार भक्कम अशी रचना आहे याची। आणि इथून जाऊन असा पूर्ण एक टर्न आपल्याला पाहायला मिळतोय। आणि पलीकडच्या बाजूला सुद्धा पूर्वी बांधकाम होतं। सध्या मात्र ते बांधकाम पूर्ण उद्ध्वस्त झालंय। परंतु त्याच बाजूला एक जुन्या काळातली पाण्याची बारं होती असं सांगितलं जातं। तर सध्या जर आपण पाहिलं तर हे कमानीचं दगडी बांधकाम फक्त व्यवस्थित पाहायला मिळतंय। पण इथून आतमध्ये आल्यावर या बाजूला मात्र सगळीकडे झाडं झुडपं वाढलेली दिसत आहेत। त्यामुळे सध्या आपल्याला इथं काहीच पाहायला मिळत नाही। पण इथून हे वरच्या बाजूचं बांधकाम पाहिल्यावर कळतं की पूर्वी या वाड्याची रचना किंवा या भुईकोटाची रचना किती भव्य दिव्य असेल। आणि आता या भुईकोटाच्या आतमध्ये नव्या धाटण्याची घरं झालेली, पण अजूनही चारही बाजूची तटबंदी आपल्याला भक्कम पाहायला मिळते। आणि जे बुरुज आहेत, महाराष्ट्रात आजपर्यंत आपण असंख्य भुईकोट पाहिलेत, पण इथल्या भुईकोटाचे जे बुरुज आहेत ते मात्र अतिशय भव्य अशा स्वरूपाचे आहेत। म्हणजे मी सुरुवातीला ज्यावेळी याचे बुरुज पाहिले मी तर आश्चर्यचकित झालो होतो, इतके भव्य अशा स्वरूपाचे बुरुज आहेत। आणि सध्या आता बरीच वर्ष झाल्यामुळे हे ज्या दगडी भिंती आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामधलं जे पूर्वी चुन्याचं मिश्रण असायचं ते आता जीर्ण झाल्यामुळे हळूहळू हे बांधकाम ढासळू लागले। या भुईकोटाच्या आतमधून तटबंदी आणि बुरुजावर जाण्यासाठी तटबंदीला लागूनच दगडी पायऱ्यांचा मार्ग आहे।
पायरी मार्गाने बुरुजावर पोहोचताच एका बाजूला आतमध्ये नव्याने बांधलेली घरे, तर दुसऱ्या बाजूस बुरुजावर ठेवलेली जुन्या काळातील लहान तोफ नजरेस पडते. लहान आकाराची ही तोफ खांद्यावरती घेऊन पूर्वी तोफगोळे चालवले जात असत. बुरुजाच्या सर्वात वरच्या टोकावर जाण्यासाठी देखील लहान पायरी मार्ग आहे. तटबंदी आणि बुरुजावरून खाली उतरताच एका बाजूला तटबंदीला लागूनच अंबरखाना असलेली धान्य साठवण्याची खोली पाहायला मिळते. पिलीवचा हा भुईकोट किल्ला मूळचा लोखंडे जहागीरदार या घराण्याचा. हे लोखंडे सरदार घराणे मूळचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवणे जवळील पारद गावचे. बाबाजी लोखंडे यांच्या मृत्यूनंतर हे घराणे जहागीरदार म्हणून पिलीवला आले. या घराण्यातील सयाजी लोखंडे यांना 3 मुले होती. त्यापैकी राणोजी हे छत्रपती शाहू महाराजांना दत्तक दिले. तेच पुढे फतेसिंह भोसले म्हणून ओळखले जाऊ लागले. या घराण्याच्या 3 शाखा आहेत: पिलीव, अक्कलकोट आणि राजाचे कुर्ले. आजही या भुईकोटामध्ये पिलीवच्या जहागीरदार घराण्याचे सध्याचे वंशज वास्तव्य करतात. तर मित्रांनो, पिलीवच्या भुईकोटाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून आम्हाला सांगा. खरं तर भरपूर सारं बांधकाम या ठिकाणी पूर्वी अस्तित्वात असेल, पण आता बराच काळ उलटून गेलाय. त्यामुळे बहुतांशी बांधकामाची आता पडझड झालेली पाहायला मिळते. पण अजून सुद्धा या भुईकोटाचे जे बुरुज आहेत ते अतिशय भक्कम अशा स्वरूपाचे आहेत. आणि जे दगडी बांधकाम होतं ते अजून सुद्धा काही अंशी आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळतं. आतमध्ये असलेली जी धान्य साठवण्याची खोली आहे किंवा बुरुजाच्या वरती असणारी जुन्या काळातली तोफ आहे ते अजूनही आपल्याला पाहायला मिळतंय. तर असं एकंदरीत या भुईकोटाचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतंय.